तुम्ही हे पाहिलंय का? याला रहाट म्हणतात. विहिरीतून पाणी काढण्यासाठी रहाट वापरतात. हे एक चाक आहे. चाकाला खाच आहे. त्या खाचेवरून एक दोर सोडलाय. या रचनेला कप्पी म्हणतात. कप्पी हे एक साधे यंत्र आहे. वस्तू उचलण्यासाठी खाच असलेले चाक आणि दोरी यांच्या रचनेला कप्पी असे म्हणतात. जड वस्तू उचलण्यासाठी कप्पी वापरतात. यातील चाकाला मध्यावर एक खाच असते. या खाचेमुळे दोर बाजूला न जाता एका जागेवर राहतो. तसंच या खाचेमुळे दोराला पकडही येते. चाक आसावर फिरते. जेव्हा दोर फिरतो तेव्हा आसामुळे चाक सहजपणे फिरते. कप्पी कशासाठी वापरत असतील बरं? कप्पीचा उपयोग वस्तू वर उचलण्यासाठी करतात. पट्टे लावलेली चाके आणि साखळ्या लावलेली दातेरे असलेली चाके यांना सुद्धा कप्पी म्हणतात. एखाद्या दांडीला जोडलेली कप्पी असेल तर तिला अचल किंवा स्थिर कप्पी म्हणतात. झेंड्याच्या खांबाला वरच्या टोकाला कप्पी जोडलेली असते. खांबाच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत दोर असतो. दोन्ही टोकांना झेंडा जोडून एक वेटोळे बनवतात. ही कप्पी नसेल तर झेंडा फडकवायला एखाद्याला झेंड्याच्या खांबाच्या टोकापर्यंत चढावे लागते. दोर एका बाजूने ओढला तर झेंडा दुसऱ्या बाजूने वर जातो. याला दिशाबदल असे म्हणतात. अर्थात एका ठिकाणी जोडलेल्या अचल कप्पीमुळे हा दिशाबदल शक्य होतो. ही प्लॅस्टिकची कुंडी जड आहे. ही आपण हाताने उचलून इथे ठेवू शकतो. त्याऐवजी आपण एक दोर बांधून या दांड्यावरून ओढू शकतो. याच कृतीसाठी आपण कप्पी सुद्धा वापरू शकतो. कप्पी हा नुसत्या दांड्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे. कारण कप्पीमुळे घर्षण खूप कमी होते. कप्पीमुळे ज्या दिशेला बल लावणे आवश्यक आहे त्या दिशेने बल लावले जाते आणि कुंडी हलवणे सोपे होते. रिकामी रिफिल आणि जाड पुठ्ठे वापरून आपण आता कप्पी बनवूया. आपण 3 वर्तुळे काढू. 2 वर्तुळे 2 सेंटीमीटर त्रिज्येची आणि 1 वर्तुळ 1.5 सेंटीमीटर त्रिज्येचे. आपण कात्री वापरून ही वर्तुळे कापू. छोटे वर्तुळ आतल्या बाजूला घेऊन आपण 3ही वर्तुळे एकत्र चिकटवून कप्पी बनवू. रिकाम्या रिफिलचा तुकडा आपण याच्या आत घुसवू म्हणजे आपली कप्पी सहजपणे फिरेल. ही सुई आपण आस म्हणून वापरू. ती रिफिलच्या आत घालून इथे घट्ट बसवू. या प्लॅस्टिकच्या डबीतील नाणी म्हणजे आपला भार आहे. यात 10 नाणी आहेत. ही डबी जर मी नाण्यांनी भरायला सुरुवात केली तर काय होईल? मी या डबीत 10 नाणी घातल्यावर भार उचलला जातो. यालाच बल असेही म्हणतात. कप्पी अचल असल्याने आपल्याला भार उचलायला तेवढेच बल लागते. ही कप्पी वापरून आपण कप्पीचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेऊ शकतो. हलणाऱ्या किंवा चल कप्प्या नेहमी अचल कप्प्यांना जोडून असतात. आपण ही प्लॅस्टिकची डबी चल कप्पीला जोडूया आणि हा दोरा अचल कप्पीमधून जाईल अशा प्रकारे घालूया. फक्त 6 नाणी वापरून आपण 10 नाण्यांचा भार उचलू शकतो. चल कप्पीने भार उचलण्यासाठी लागणारे बल कमी केले. जेवढे अंतर बलाने पार केले त्या मानाने भार अर्धेच अंतर उचलला गेला. तुम्ही या यंत्रणेत अधिकाधिक कप्प्या लावून भार किंवा वजन उचलणे सोपे करू शकता. परंतु प्रत्येक नवीन कप्पी जोडल्यावर तुम्हाला अधिक अंतरासाठी दोर ओढावा लागतो. अशा प्रकारे अनेक चल आणि अचल कप्प्या एकत्र करून जड वजने उचलतात. तुम्ही कप्प्या कुठे कुठे बघता? जवळपास सगळीकडेच. एलिव्हेटर्स, क्रेन, टो ट्रक या सगळ्यात कप्पीचा वापर केला जातो. कप्पीमुळे अनेक कामे सोपी होतात. ह्या कपडे वाळत घालण्याच्या व्यवस्थेमध्ये दांडी वर नेण्यासाठी कप्पीचा उपयोग करतात. हे खिडकीचे पडदे कप्पीच्या सहाय्याने हलवता येतात. कप्पी वापरून बांधकामाचे साहित्य वर नेले जाते. काही छत्र्यांमध्येही कप्पी वापरतात. विहिरीतून पाणी काढण्यासाठी कप्पी वापरतात. लोकांना पर्वतावर नेण्यासाठी
केबल कारमध्ये कप्पीचा वापर होतो. रायगडावरच्या रोपवेमध्ये लोकांना वर नेण्यासाठी कप्पी वापरली आहे. उसाचा रस काढण्याच्या यंत्राची चाके फिरवण्यासाठी कप्पी वापरतात. खलाशी शिडाचे नियंत्रण करण्यासाठी कप्पी वापरतात. रेस्क्यू हेलिकॉप्टर्स लोकांना वाचवून वर घेण्यासाठी कप्पी वापरतात. जोरदार वारे असतील तरीही खलाशांना त्यांचं काम करणं कप्पीमुळे शक्य होतं. कप्पी फक्त जड वस्तू उचलायला किंवा हलवायलाच वापरत नाही, तर एका गतिमान वस्तूच्या मदतीने दुसरी वस्तू गतिमान करण्यासाठीही कप्पी वापरतात. हे 2 चाकांवर पट्टा लावून करता येते. एक चाक फिरले की पट्ट्यामुळे दुसरेही चाक फिरते. आपण काय शिकलो? हजारो वर्षांपासून मानव कप्पीचा वापर करत आलाय. त्याची रचना कदाचित अत्यंत साधी असेल, पण ती इतकी उपयुक्त आहे की त्याशिवाय जगणे खूपच अवघड झाले असते. अचल कप्पीमुळे दिशा बदलता येते. चल कप्पीमुळे एखादा भार किंवा वजन उचलण्यासाठी लागणारे बल कमी होते. एखाद्या गोष्टीचे स्थानांतर करण्यासाठी कप्पी वापरतात. तुमच्या घरी, शाळेत, वाहनामध्ये आणि बांधकामाच्या ठिकाणी कप्पी वापरलेल्या तुम्हाला आढळतील. तुम्ही जिथे जाल तिथे डोळसपणे पाहिलेत तर तुम्हाला अनेक ठिकाणी कप्पी वापरलेली दिसेल. स्वाध्याय: कप्पीची रचना कशी असते? जिथे कप्पी वापरली आहे अशी तुमच्या परिचयाची 5 उदाहरणे लिहा.